तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत होतो की आपला 25% सिलेबस जो आहे तो 25% सिलेबस या शैक्षणिक वर्षापुरता कमी करण्यात आलेला आहे. तर प्रकरण 3 जे आहे भाग विक्री, या प्रकरणातला जो भाग कमी करण्यात आलेला आहे तो भाग आपण बघूया. भाग भांडवलाचं वर्गीकरण, त्यानंतर भाग वाटपाची कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत, भागांवरील हप्ता मागणी, भाग जप्ती आणि भाग समर्पण हा भाग जो आहे हा भाग वगळण्यात आलेला आहे. यासंबंधीचे प्रत्येक प्रकरणामधला किती भाग वगळण्यात आलेला आहे यासंबंधीची माहिती तुम्हाला सविस्तरपणे दिली जाईल. परंतु आता हे प्रकरण अभ्यासण्यापूर्वी आपण तिथे जो भाग वगळलेला आहे तो भाग थोडक्यात बघितलेला आहे. पुन्हा एकदा मी सांगते बघा. भाग भांडवलाचं वर्गीकरण, त्यानंतर भाग वाटपाची कार्यपद्धत, भागावरील हप्ता मागणी, भाग जप्ती आणि भाग समर्पण हा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आपला वगळण्यात आलेला आहे आणि परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारले जाणार नाही आहे. परंतु स्वयं अध्ययनासाठी या भागाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास तुम्ही करू शकता आणि भविष्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग जो आहे तो उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा भाग जो आहे तो भाग स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. या शैक्षणिक वर्षात तो आपल्याला अभ्यासायला नाही आहे. तर आता तिथे जे आहेत आपण जे 3 प्रकरणं बघणार आहोत, एक म्हणजे भाग विक्री, त्यानंतर कर्जरोख्यांची विक्री आणि पुढे जे आहे ते म्हणजे ठेवी. तर हे तिन्ही प्रकरणं जे आहेत तर वित्तपुरवठ्याचे स्रोत जे आहे त्या वित्तपुरवठ्याच्या स्रोतांशी संबंधित असलेले तिन्ही प्रकरणं जे आहेत ते तिन्ही प्रकरणं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता सर्वप्रथम जे आहे तर सर्वप्रथम आपण वित्तपुरवठ्याचे स्रोत जे आहे तर वित्तपुरवठ्याचे स्रोत तर मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल या आधारे भांडवलाची उभारणी केली जात असते. मग मालकीच्या भांडवलाची उभारणी करण्यासाठी कशाचा वापर करता, कर्जाऊ भांडवलाची उभारणी करण्यासाठी कशाचा वापर करता, याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण तिथं केलेला आहे. बरोबर. मग आता आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे की मालकीचं भांडवल जे आहे ते मालकीचं भांडवल जे आहे ते भांडवल उभं करण्यासाठी भाग विक्री जी आहे ती भाग विक्री कशा पद्धतीने केली जाते आणि भागांसंबंधित ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहे त्यासंबंधी कायद्यात ज्या तरतुदी दिलेल्या आहे, जी कार्यपद्धत दिलेली आहे किंवा ज्या अटी दिलेल्या आहे या सगळ्यांचा सविस्तर अभ्यास जो आहे तो अभ्यास या प्रकरणामध्ये आपण जो आहे तो आपण करणार आहोत. आता आपण भांडवलाचा जर विचार केला गेला तर कंपनी जी आहे तर कंपनीला आपला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय कार्यक्षमतेने चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. का? व्यवसाय कार्यक्षमतेने चालवण्यासाठी भांडवलाची गरज असते. तर बघितलं गेलं तर फक्त व्यवसाय कार्यक्षमतेने चालवण्यासाठीच भांडवलाची गरज आहे का? तर नाही. तर तिथे जर बघितलं गेलं तर व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुरू करण्यापासून भांडवलाची गरज असते. व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायातील देणी जी आहे ती देणी देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे व्यवसायाचं दैनंदिन कामकाज जे आहे ते दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी भांडवलाची गरज असते. म्हणजे व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावरती आणि प्रत्येक कामकाजामध्ये भांडवलाची गरज जी आहे ती गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. व्यवसाय सुरू करायचा असेल, व्यवसायाचं आधुनिकीकरण करायचं आहे, विस्तारीकरण करायचं आहे, तरी तिथे व्यवसायाला भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज जी आहे ती गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग या भांडवलाची उभारणी करण्यासाठी कंपनी जी आहे ती कंपनी आपल्या आवश्यकतेनुसार आणि आपल्या गरजेनुसार आणि एकंदर कंपनीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे जे अंतर्गत घटक आहे त्याचप्रमाणे जे बाह्य घटक आहे या सगळ्या. आता अंतर्गत घटक म्हणजे कंपनीचं एकंदर कामकाज, व्यवसायाचं स्वरूप वगैरे आणि बाह्य घटक बाजाराची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती, त्यानंतर कर्जविषयक धोरण जे आहे ते धोरण, करविषयक धोरण, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिथे कंपनीला आपल्या भांडवलाची उभारणी करावी लागत असते. मग कंपनी मालकीचं भांडवल जे आहे त्या भांडवलाची उभारणी करण्यासाठी भागांची विक्री जी आहे ती विक्री करत असते. त्यानंतर नफ्याची पुनर्गुंतवणूक जी आहे ती पुनर्गुंतवणूक करत असते आणि कर्जाऊ भांडवल जे आहे या कर्जाऊ भांडवलाची उभारणी करण्यासाठी कर्जरोखे, त्यानंतर बंधपत्र जे आहे त्या बंधपत्रांची विक्री करते. त्याप्रमाणे बँका, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज जे आहे ते कर्ज घेत असते. आता या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने भाग विक्री जी आहे त्या भाग विक्रीचा विचार करायचा आहे. तर कंपनी जी आहे ही कंपनी काय करते, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या 2 भागांची विक्री जी आहे ती विक्री करून भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी करत असते. मग भागांची विक्री जी आहे आपण बघितलं की भागांची विक्री करून जे भांडवल उभं केलेलं असतं ते मालकीचं भांडवल असतं आणि भागधारकांनी कंपनीसाठी जोखीम जी आहे ती जोखीम स्वीकारलेली असते. आणि आपण बघितलंय कंपनीची स्थापना कायद्यानुसार होते. कंपनी कायदा 2013.
कंपनीची स्थापना कायद्यानुसार होते आणि कंपनीचं कामकाज जे आहे ते कामकाज देखील कशानुसार चालतंय, कायद्यानुसार चालतंय. मग साहजिकच आहे भागांची विक्री जी आहे ती विक्री करण्यासाठी देखील कायद्यातील ज्या तरतुदी आहे किंवा कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती पूर्तता कंपनीला करावी लागत असते आणि त्या आधारे कंपनी भांडवलाची उभारणी जी आहे ती भांडवलाची उभारणी करत असते. आता या प्रकरणामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि कोणता भाग वगळलेला आहे त्यावरती देखील आपण चर्चा जी आहे ती चर्चा आपण तिथे केलेली आहे. आता प्रामुख्याने आपल्याला जे आहे ते बघायचं आहे या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे याचा आढावा जो आहे तो आढावा आजच्या लेक्चरला घेऊया आणि पुढच्या तासापासून आपण आपल्या जो भाग अभ्यासायचा आहे त्याच्यावरती सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा करूया. आता भाग विक्री जी आहे आपण भाग बघितलंय. भाग म्हणजे काय, कंपनीच्या भागभांडवलाचा एक छोटासा हिस्सा. कंपनी भागांची विक्री करून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी करत असते आणि सुरुवातीच्या काळाला कंपनीला भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणं जास्त सोयीस्कर असतं आणि कंपनी तिच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी करत असते आणि सुरुवातीच्या काळात त्याचप्रमाणे भविष्यामध्ये जशी गरज असेल त्याप्रमाणे कंपनी भांडवलाची उभारणी जी आहे ती भांडवलाची उभारणी करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. बरोबर. आता आपल्याला बघायचं आहे भागांची विक्री जी आहे ती विक्री कोणकोणत्या पद्धतीने करता येते. भाग जे आहे ते भाग कोणते आहे, दोन भाग आहे. एक कोणता, समहक्क भाग आणि दुसरा जो आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग. मग आता भागांची विक्री जी आहे ती भागांची विक्री करून कंपनी भांडवल उभं करणे आणि भाग कोणते आहेत, दोन, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. मग या भागांची विक्री जी आहे ती विक्री करण्यासाठी कंपनी कोणत्या पद्धतींचा वापर जो आहे तो वापर करते याचा विचार आपल्याला करायचा आहे. भाग विक्रीच्या ज्या पद्धती दिलेल्या आहे त्या पद्धतींचा विचार जो आहे तो विचार तिथे आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात पहिले जे त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे सार्वजनिक भागांची विक्री, त्यानंतर विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री, विद्यमान कर्मचारी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं दिलेलं आहे ते म्हणजे खाजगी विक्री. आपण बघितलंय कंपनी तिच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार भागांची विक्री करते आणि भाग विक्रीच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींचा जर विचार केला गेला तर पहिलं त्यांनी दिलेलं आहे सार्वजनिक विक्री. सार्वजनिक विक्री म्हणजे काय, तर सर्वसामान्य जनतेला कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी आव्हान केलं जातं आणि हे आव्हान कशाद्वारे केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. माहितीपत्रक जे आहे या माहितीपत्रकाद्वारे तिथे लोकांना कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी आव्हान जे आहे ते आव्हान तिथं केलं जात असतं. मग त्या आव्हान जे आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून व्यक्ती ज्या आहे त्या व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करत असतात. मग इथे सार्वजनिक विक्री जी आहे याच्यामध्ये सुद्धा दोन घटकांचा समावेश त्यांनी केलेला आहे, प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री. प्राथमिक म्हणजे सुरुवातीची, ज्यावेळेस कंपनीची स्थापना होती ती जी त्यावेळेस ज्या भागांची विक्री केली जाते त्यावेळेस मग समहक्क भाग असो अग्रहक्क, ज्या भागांची विक्री जी आहे ती सुरुवातीच्या काळात केली जाते तर त्याला काय म्हटलं जातंय, प्राथमिक सार्वजनिक विक्री. आणि नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे काय, तर भविष्यामध्ये कंपनी ज्यावेळेस पुन्हा भांडवलाची उभारणी करते, कंपनी तिच्या गरजेनुसार भविष्यात पुन्हा भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी करत असेल तर त्याला काय म्हटलं जात आहे, नंतरची सार्वजनिक विक्री. इथे काय केलं जात आहे, लोकांना आव्हान केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भांडवल जे आहे ते भांडवल जमा केलं जात असतं. आलं लक्षात. त्यानंतर विद्यमान समहक्क भागधारक. विद्यमान म्हणजे कोणते, सध्याचे, ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना कंपनी भागांची विक्री करत असते. मग कोणत्या भागांची विक्री त्यांना करते, तर बोनस भाग आणि हक्क भाग. जर शब्दशः अर्थ घेतला तर हक्क भाग म्हणजे तिथे कंपनीचे जे अगोदरचे भागधारक आहे, ज्यांनी कंपनीचे सुरुवातीला भाग खरेदी केलेले आहे किंवा अगोदर जे कंपनीचे भागधारक आहे त्यांना हक्क म्हणून नव्याने ज्यावेळेस कंपनी भांडवलाची उभारणी करते तर त्यांना हक्क म्हणून अगोदर त्यांना ते भाग खरेदी करण्याची संधी जी आहे ती संधी कंपनी उपलब्ध करून देत असते. येतंय का लक्षामध्ये मी काय म्हणते, की त्यांचा हक्क आहे. मग दुसऱ्या म्हणजे भविष्यात पुन्हा ज्यावेळेस कंपनी सुरू होते त्यावेळेस भांडवलाची उभारणी केली जाते आणि भविष्यात परत कंपनीला भांडवलाची गरज असेल आणि त्यावेळेस कंपनी भागांची विक्री करणार असेल तर असे भाग खरेदी करण्याचा हक्क अगोदरच्या भागधारकांना दिला
जात असतो, ते हक्क भाग. आणि बोनस भाग म्हणजे जे आपण बघितलं की नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा प्रतिधारण नफा जो आहे तो म्हणजे बोनस भाग. मग बोनस भाग जे आहे ते बोनस भाग कंपनीचे जे अगोदरचे भागधारक आहेत त्यांना बक्षीस किंवा भेट स्वरूपामध्ये त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये जे आहे ते प्रमाणामध्ये दिले जात असतात. मग इथे विद्यमान भागधारकांना कशा प्रकारे भाग दिले जातात, एक तर हक्क भाग दिला जाईल आणि दुसरं म्हणजे बोनस भाग जो आहे तो बोनस भाग तिथे त्यांना दिला जाईल. त्यानंतर विद्यमान कर्मचारी, कंपनीचे जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या व्यवसायामध्ये सामावून घेण्यासाठी तिथे आणि एक कर्मचाऱ्यांप्रती तिथे जे आहे त्या प्रतीने तिथे कर्मचारी जे आहे त्या कर्मचाऱ्यांना भाग जे आहे त्या भागांची विक्री केली जात असते. मग त्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना जे आहे ते, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि स्वेट सामान्य भाग जे आहेत ते भाग, अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना देखील कंपनी भागांची विक्री करून आपल्या व्यवसायामध्ये जे आहे ते व्यवसायामध्ये सामावून घेत असते. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे खाजगी विक्री. आता खाजगी कंपनी ज्याप्रमाणे आपलं भांडवल खाजगी मार्गाने उभं करते त्याचप्रमाणे सार्वजनिक कंपनी जी आहे ही कंपनीसुद्धा आपलं भांडवल तिथे खाजगी मार्गाने जे आहे त्या खाजगी मार्गाने म्हणजे खाजगीरित्या भागांची विक्री करून तिथे भांडवलाची उभारणी करू शकते. मग खाजगी विक्रीमध्ये सर्वसामान्य जनतेला आव्हान केलं जात नाही, तर स्वतःचे ओळखीचे किंवा एक विशिष्ट समुदाय जो आहे त्या विशिष्ट समुदायाला किंवा स्वतःच्या ओळखीच्या परिचित लोकांना त्या भागांची विक्री जी आहे त्या भागांची विक्री तिथं केली जात असते. मग तिथे हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप अशा दोन पद्धतींचा वापर जो आहे तो वापर करून तिथे त्या भागांची विक्री जी आहे ती विक्री केली जात असते. आता प्राथमिक भाग विक्री जी आहे तर तिथे त्याच्यामध्ये किंवा सार्वजनिक भाग विक्री जी आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला निश्चित किमतीला भाग विक्री आणि बुक बिल्डिंग पद्धत जी आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. निश्चित किमतीला भाग विक्री हा भाग सोपा आहे. बुक बिल्डिंग पद्धत जी आहे तर सर्वसाधारण यासाठी तुम्हाला लिलाव पद्धत जी आहे त्या पद्धतीची माहिती करून घ्यावी लागेल. ज्यावेळेस मी स्पष्टीकरण देईल त्यावेळेस तुम्हाला याच्यावरती मी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु माझी अपेक्षा अशी असेल की तुम्ही लिलाव पद्धत जी आहे किंवा लिलावाने वस्तूची विक्री जी आहे ती विक्री कशी होती याचा विचार जो आहे तो करणं मला अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला विद्यमान जे आहे तर मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की बोनस भाग आणि हक्क भाग जे आहे ते हक्क भाग आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना भागांची विक्री आणि खाजगीरित्या भागांची विक्री जी आहे ती विक्री. त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने भागांचं वाटप जे आहे ते वाटप, अक्षरशः मी तुम्हाला सांगेल शब्दशः अर्थ घ्या. भागांचं वाटप म्हणजे ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या व्यक्तींना भाग देऊ करणं म्हणजे भागांचं वाटप. शब्दशः अर्थ जरी विचारात घेतला तरी आपल्याला तिथे सोयीस्कर ठरेल. मग या भाग वाटपाच्या मी तुम्हाला आधीच सांगितलं की कंपनीचं कामकाज आणि कंपनीची स्थापना 2013 जो कंपनी कायदा आहे त्यानुसार होते. त्यामुळे तिथे भाग वाटपासाठी सुद्धा कंपनीला तिथे ज्या नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तत्त्वे जे दिलेले आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता जी आहे ती पूर्तता कंपनीला करावी लागत असते. नियामक तरतुदी, नियमानुसार ज्या तरतुदी आहे आणि सर्वसाधारण तत्त्वे जे आहे त्याचा विचार जो आहे तो विचार तिथे कंपनीला करावा लागत असतो. मग तिथे माहितीपत्रक जे आहे ते माहितीपत्रक, त्यानंतर भागांसाठी अर्ज कसा करायचा आहे, किमान अभिधान रक्कम म्हणजे काय, भाग विक्री जी आहे ती विक्री बंद होणं, भाग बाजारात भाग वाटपाचा आधार काय असला पाहिजे, भागांना जर जास्त मागणी असेल तर काय केलं पाहिजे, भाग बाजारात तिथे व्यवहार करण्यासाठी परवानगी जी आहे ती परवानगी आणि भाग विक्रीसाठी व्यवस्थापक आणि तिथे विविध मध्यस्थांची नियुक्ती म्हणजे एकंदर भाग वाटप जे आहे ते भाग वाटप करण्यासाठी कंपनीला वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती पूर्तता करावी लागते आणि त्या गोष्टींची पूर्तता केली तर कंपनीचं भागवाटप जे आहे ते भागवाटप कायदेशीर मानलं जाईल, अन्यथा ते बेकायदेशीर मानलं जातं. त्यामुळे कंपनीला या गोष्टींची किंवा या अटींची पूर्तता जी आहे ती पूर्तता कंपनीला करावी लागत असते. आणि सर्वसाधारण तत्त्वे जे आहे त्याच्यामध्ये मग तिथे भागवाटपाचा कालावधी कसा असला पाहिजे, भागवाटप कशा प्रकारे केले पाहिजे, भागवाटपाचा अधिकार कोणाला असला पाहिजे, या सगळी सर्वसाधारण तत्त्वे जी आहे या तत्वांची पूर्तता देखील कंपनीला तिथे करणं बंधनकारक असतं. त्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्र. आता भाग ही काही दृश्य स्वरूपातली वस्तू नाही आहे, तर भाग ही कशा स्वरूपात मिळते, दस्तऐवजाच्या स्वरूपात. मग भाग खरेदीचा पुरावा म्हणून तिथे भागधारकांना काय दिलं जातं आहे, भाग प्रमाणपत्र जे आहे ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. आता
तिथे जे आहे आपण काय म्हणतोय की माझी गाडी जी आहे ती माझी काय आहे, संपत्ती आहे. ती कशा स्वरूपामध्ये आहे, दृश्य स्वरूपामध्ये आहे. परंतु आपण असंही म्हणतो की भाग ही संपत्ती आहे. भागावरती तारण जे आहे ते भाग तारण ठेवून कर्जही मिळू शकतं. मग भाग ही दिसणारी वस्तू आहे का, तर दिसणारी वस्तू दृश्य स्वरूपातली वस्तू नाही आहे, तर ती वस्तू कशा स्वरूपाची आहे, दस्तऐवजाच्या स्वरूपातली वस्तू आहे. मग त्यामुळे भाग खरेदी केल्याचा पुरावा म्हणून भागधारकाला तिथं काय दिलं जातं आहे, भाग प्रमाणपत्र जे आहे ते भाग प्रमाणपत्र दिलं जात असतं. मग हे भाग प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय, याच्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश जो आहे तो समावेश होत असतो आणि हे भागपत्र जे आहे याचा वाटप जे आहे ते वाटप केव्हा, भागांची विक्री झाल्यानंतर याचं वाटप जे आहे ते वाटप केव्हा केलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो आपण भाग प्रमाणपत्र जे आहे त्या भाग प्रमाणपत्रामध्ये आपण करणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण. आता भाग हस्तांतरण, आता भागांच्या बाबतीमध्ये भाग हस्तांतरण जे आहे तर भागांच्या बाबतीमध्ये जे आहे तर भागांच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतोय, तर भाग जे आहे या भागांचं हस्तांतर सहजरित्या होऊ शकतं. मग त्यासाठी कायद्यातील अटी व तरतुदींची पूर्तता जी आहे ती पूर्तता कंपनीला करावी लागत असते. मग भागांचं हस्तांतरण जे आहे ते हस्तांतर सहजरित्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असतं. मग तिथे जे आहे भागांचं हस्तांतरण म्हणजे आपण काय म्हणतो, भागांची खरेदी विक्री जी आहे ती खरेदी विक्रीच्या माध्यमातून भागांचं हस्तांतरण जे आहे ते हस्तांतरण होत असतं. मग हे भागांचं हस्तांतरण म्हणजे नेमकं काय, यासाठी कंपनीला कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या बाबींची पूर्तता जी आहे ती पूर्तता करावी लागत असते. त्यानंतर हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये कोणते घटक कार्यरत असतात आणि हस्तांतरणाची एकंदर कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत कशा प्रकारची असते ते आपल्याला इथं भाग हस्तांतरणामध्ये जे आहे ते भाग हस्तांतरणामध्ये बघावं लागत असतं. आणि शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे भाग संक्रमण. आता भाग हस्तांतरण जे आहे तर हे भाग हस्तांतर, तिथे भाग हस्तांतरण जे आहे ही भाग हस्तांतरणाची क्रिया काय झालेली असते, स्वइच्छेने केलेली असते. त्या व्यक्तीला भाग नको असतील तर तो आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला विकतोय किंवा दुसऱ्या व्यक्तीला ते भाग खरेदी करायचे असेल तर तो भाग ते खरेदी करतोय. म्हणजे एक प्रकारे जर बघितलं गेलं तर भाग हस्तांतर ही स्वइच्छेने झालेली कृती असते. परंतु भाग संक्रमण जे आहे ही संक्रमण कायदेशीररित्या भागांचं हस्तांतर होणारी प्रक्रिया असते. भागांचं संक्रमण जे आहे, नीट लक्षात घ्या, भाग हस्तांतर स्वइच्छेने होतं, परंतु भाग संक्रमण कायद्यानुसार होणारं हस्तांतरण म्हणजे काय म्हणतोय आपण तिथे, भाग संक्रमण. भाग संक्रमण जे आहे तर भाग संक्रमणामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याला दिवाळखोर म्हणून घोषित केलं किंवा त्याचं मानसिक संतुलन जे आहे ते मानसिक संतुलन जर बिघडलं तर त्याचे भाग जे आहे ते भाग त्याच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होता. स्वइच्छेने केलं जात आहे का, नाही, तर कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचा तिथे जे आहे कायद्यानुसार ते होतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याचं मानसिक संतुलन बिघडलं तर त्याला दिवाळखोर म्हणून घोषित केलं तर त्याचे भाग जे आहे ते भाग काय केले जात आहेत, त्याच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित जे आहे ते हस्तांतरित केले जातात. मग इथे भाग संक्रमण म्हणजे काय ते आपण बघणार. कोणत्या परिस्थितीत भागांचं संक्रमण होतंय, त्याचा त्या परिस्थितीमध्ये त्याचा कायदेशीर वारस कोण असतो, त्यासाठी एकंदर जी कार्यपद्धत आहे या कार्यपद्धतीचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. आता तिथे जे आहे तर फरक स्पष्ट करा जो आहे तर तिथे बघा आपल्याला काय बघायचं आहे, तर प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री. आपण भाग विक्रीच्या ज्या पद्धती बघितल्या तर त्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे काय, नंतरची सार्वजनिक विक्री जी आहे ती नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे काय, याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. या दोन घटकांमधला फरक जो आहे तो फरक आपल्याला तिथे प्रामुख्याने बघायचा आहे. त्यानंतर निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धत. आपण भाग विक्रीसाठी प्राथमिक भाग विक्री जी आहे ती प्राथमिक भाग विक्री जी आहे तर त्या भाग विक्रीमध्ये भागांची विक्री कशा पद्धतीने केली जाते, यासाठी ज्या दोन पद्धती वापरल्या जात आहे, एक निश्चित किंमत आणि दुसरं जे आहे ती म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. बुक बिल्डिंग पद्धत लक्षात ठेवायचं असेल तर लिलाव पद्धत डोक्यामध्ये आपण फिट करून घेऊया. तर तिथे जे आहे या दोन पद्धतीमधला फरक जो आहे तो फरक आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर विद्यमान समहक्क भागधारकांना भागांचं वाटप करण्याची जी पद्धत आहे तर त्यामध्ये
बोनस भाग आणि हक्क भाग आपण जे बघितले तर या दोघांमधला फरक जो आहे तो फरक आपल्याला तिथे प्रामुख्याने बघायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे ते म्हणजे भागांचं हस्तांतरण म्हणजे काय आणि भागांचं संक्रमण म्हणजे काय याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथं करायचा आहे. भागांचं हस्तांतरण जे आहे ते हस्तांतर त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ केव्हा केला जातो, त्यासाठी कोणत्या दस्तऐवजांची पूर्तता करावी लागते, कायद्यातील कोणत्या तरतुदींची पूर्तता करावी लागत असते आणि त्याचप्रमाणे भाग संक्रमणाचा अर्थ भाग संक्रमण कोणत्या परिस्थितीमध्ये केलं जातं, त्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते, या सगळ्या बाबींचा विचार जो आहे तो विचार आपण या भाग संक्रमणामध्ये करणार आहोत. तर आज आपण या लेक्चरमध्ये काय बघितलेलं आहे की प्रकरण 3 मध्ये आपल्याला नक्की काय अभ्यासायचं आहे. तर प्रकरण 3 मध्ये आपल्याला भाग विक्री जी आहे ती भाग विक्री अभ्यासायची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण भाग विक्रीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धती अभ्यासणार आहोत. भाग वाटप जे आहे ते भाग वाटप अभ्यासणार आहोत. भाग प्रमाणपत्र जे आहे ते भाग प्रमाणपत्र आणि भाग हस्तांतर आणि भाग संक्रमण या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपण करणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरपासून आपण सविस्तरपणे हा प्रत्येक भाग जो आहे तो भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.